नमस्कार मंडळी, आपण डिफेक्स स्टेट लेवल एक्झिबिशनमध्ये आपण आलेलो आहोत. तर इथं विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणं आपण बघत आहोत. तर इथं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज जळगाव येथून हे विद्यार्थी आलेले आहेत. तर त्यांनी AI बेस्ड व्हेकल ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम हे एक इक्विपमेंट त्यांनी तयार केलेलं आहे. तरी त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांनी ते कसं बनवलं आणि कसं वर्क करतं. नमस्कार. नमस्कार. हॅलो, गुड इव्हिनिंग. आपण हे AI बेस्ड व्हेकल ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम तयार केलं आहे. तर जर आपण एखाद्या टायमाला रात्रीचा प्रवास करत असू आणि अचानक आपला ॲक्सिडेंट झाला आणि आजूबाजूला कोणीच नसलं तर कोण आपल्याला हेल्प करेल, त्याचसाठी आपण ही डिझाईन केलेली सिस्टीम आहे. तर ती कशी वर्क करेल तर तुम्हाला कौस्तुभ सांगेल. तर ही आपली जी AI बेस्ड व्हेकल ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टम जी आहे ही बेसिकली एका मायक्रो कंट्रोलरवरती आणि 2 आपल्या सेन्सर्सवरती जे 3 पॅरामीटर्सवर वर्क करतं याच्यावरती आपलं ॲक्सिडेंट डिटेक्ट करेल. आणि जसंच आपला ॲक्सिडेंट डिटेक्ट झाला, आपलं मायक्रो कंट्रोलर जो आहे हा एक API इंटिग्रेटेड मायक्रो कंट्रोलर आहे. ज्याच्याने होईल काय, जिकडे पण ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला त्या एरियाला तो स्कॅन करेल आणि त्या एरियामध्ये जिकडे पण इमर्जन्सी सर्व्हिसेस अवेलेबल आहे ते कुठलेही असू शकतात, हॉस्पिटल्स, पोलीस कंट्रोल रूम्स, टोल नाकेस, त्यांना एक SMS अलर्ट जाईल. प्लस जो ड्रायव्हर जो युजर आहे त्यांनी जे दिलेलं रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यांना पण एक कॉल प्लस एक लिंक सेंड होईल ज्याच्यामध्ये डायरेक्ट आपलं लोकेशन, ॲक्सिडेंटचं लोकेशन असेल. आणि आपण याच्यामध्ये ML मॉडेलचा यूज करून याची ॲक्युरेसी खूप जास्त मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ताकी फेक ॲक्सिडेंट डिटेक्ट ना हो आणि जे आपले इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे त्यांना इनकन्व्हिनियन्स ना हो. हे नेमकी तुम्हाला संकल्पना कशी आठवली किंवा हे करायला किती वेळ गेला तुम्हाला? ॲक्च्युली हे जी संकल्पना आहे ही मेघनाची होती. तर हिचं एक पर्सनल एक्सपिरियन्स स्वतःचं आहे. हिचे आईवडिलांचं ॲक्सिडेंट मागच्या वर्षी झालेलं आहे ज्याच्यामुळे हिचं खूप जास्त डिप्रेशन वगैरेमध्ये पण होतं. तिला ही संकल्पना आली की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे अशा वेळेस. तिचे जे असे जे आहे जिकडे लवकरात लवकर आपल्याला पोचायला पाहिजे, जे रिस्पॉन्स टाईम कमी व्हायला पाहिजे, ज्यांच्यामुळे जे फॅटॅलिटीज होतात, जे लॉस होता हे कमी व्हायला पाहिजे, ते सगळं उद्देशाने आपण हा मॉडेल बनवलेला आहे. तुम्हाला एकंदरीत किती कालावधी लागला किंवा किती महिने किंवा किती दिवस लागले बनवायला? आम्हाला बनवायला जवळपास 2 ते 3 महिने. कसं म्हणजे नेमकं कसं बनवलं तुम्ही, याचं काय वर्किंग? आम्ही याच्यात ESP32 ब्रूवर यूज केला, त्याच्यानंतर GSM, GPS वगैरे यूज केला. त्याच्याबद्दल तुम्हाला सुजल सांगेल. यामध्ये आपण ESP32 ब्रूवर B मायक्रो कंट्रोलर हा वापरला आहे. एक व्हायब्रेशन सेन्सर वापरला आहे जो व्हायब्रेशन आणि क्लच डिटेक्ट करेन. MPU सेन्सर वापरला आहे जो ॲक्सेलरोमीटर प्लस गायरोस्कोप आहे. ह्यामध्ये तो X पोझिशन, Y पोझिशन आणि Z पोझिशनमध्ये टिल्ट किंवा रोलअप झाली गाडी तर ते डिटेक्ट करणार आहे. आणि आपला युनिक सेलिंग पॉईंट याचा असा आहे की नॉर्मल युजरने ते आपलं प्रोडक्ट घ्यायला हवं. कारण आपला युनिक सेलिंग पॉईंट असा आहे की जो नॉर्मल युजर आहे, आपण फॉर एक्झाम्पल किया आणि मर्सिडीजने हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं आहे, पण आपल्याला हे फीचर करण्यासाठी ती कार घ्यावी लागेल. पण जे नॉर्मल युजर आहेत ज्यांच्याकडे हे फीचर नाही आहे ते आपला डिव्हाइस यूज करून हा फीचर आपल्या कारमध्ये किंवा एनी व्हेकल, कोणत्याही व्हेकलमध्ये हा फीचर ॲड ऑन करू शकतात, ज्याने त्यांची जीव वाचू शकतो. ह्या इक्विपमेंटचे आणि हे खूप अफोर्डेबल कॉस्टमध्ये सुद्धा येईल. म्हणजे सर्व मिडल क्लास असो की कोणाकडून पण अफोर्ड करू शकतो. म्हणजे एकंदरीत कॉस्ट किती असेल, प्राईस उद्या जर मार्केटमध्ये आला हा इक्विपमेंट तरी? जास्तीत जास्त 10 to 11,000. थँक्यू. नाही, मी तेच कॉस्ट. थँक्यू.